आज आपण अशा एका घटनेकडे पाहणार आहोत ज्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। सकाळपासून बाजारपेठ बंद, रस्त्यावर शुकशुकाट आणि नागरिकांमध्ये संभ्रम। नेमकं काय घडलं आणि असा अचानक संताप का, जाणून घेऊया आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलवर। स्थानिक नागरिकांनी आज स्वयंस्फूर्ततेने दुकाने बंद ठेवली, व्यापाऱ्यांनीही या बंदला पाठिंबा दिला। अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत प्रशासनाकडे स्पष्ट आणि सखोल तपासणीची मागणी केली आहे। सत्य बाहेर आलंच पाहिजे अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी चर्चा सुरू झाली आहे, काही ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली। लोकांचे म्हणणे आहे की केवळ वरचा तपास नको, तर संपूर्ण सत्य जनतेसमोर आलंच पाहिजे। या घटनेमुळे राजकीय वातावरण देखील तापले आहे। विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे। सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल होत आहे। काही जण प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत आहे, तर काही जण संयम बाळगण्याचे आवाहन देत आहे। दरम्यान प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे सांगितले जात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। आता प्रश्न आहे, या सर्व प्रकरणामागचं नेमकं सत्य काय आहे आणि पुढे काय होणार? मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू म्हणजे अजितदादांचा अपघात। हा अपघात नसून तो 100% घातपात असल्याचा आरोप। या संशयाच्या पार्श्वभूमीवर बारामतीमधील लोणी भापकर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला। स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सखोल तपासणीची मागणी केली आहे। त्यांचे म्हणणे आहे की या घटनेमागचं खरं कारण समोर आलं पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण असून प्रशासन सतर्क आहे। आता सर्वांचे लक्ष आहे ते तपासाच्या निष्कर्षाकडे, कारण सत्य बाहेर आल्यानंतरच या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। मित्रांनो, या प्रकरणावर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।